लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले। ठाण्याची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती मिळाली आहे। लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। विचारे यांच्यासमोर अद्याप महायुतीने उमेदवार दिला नाही। ठाण्याच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच चालू होती। मात्र आता ठाणे लोकसभा एकनाथ शिंदेंची शिवसेना लढणार असल्याची माहिती मिळाली आहे। ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही, तरी हा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसात होऊ शकतो। लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत। शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची कर्मभूमी राहिलेला ठाणे मतदारसंघ 1996 पासून शिवसेनेकडे आहे। इथून सातत्यानं सेनेचे उमेदवार विजयी झालेत। आनंद दिघेंच्या निधनानंतर शिंदेंनी ठाण्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। पक्षफुटीनंतर बहुतांश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंसोबत गेले। लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 6 जागा येतात, त्यापैकी 3 जागा भाजप, 2 जागा शिंदे सेना आणि 1 जागा अपक्ष आमदाराकडे आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून एक वेगळाच चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना भाजप महायुतीनं 400 पारचा नारा देत पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निश्चय केलाय। त्यामुळे महायुतीसाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे। यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची स्थितीत शिवसेना आणि भाजप नाही। त्यामुळे मुंबई उत्तर मध्यमधून दिवंगत प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांचं तिकीट कट करत या ठिकाणी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे ठाण्याची सीट कोणत्याही प्रकारे हातची जाऊ द्यायची नाही, असंच मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले। गेल्या कित्येक दिवसांपासून आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे संजीव नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं नाव या सीटसाठी चर्चेत आहे। परंतु भाजपनं पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन एक वेगळा चेहरा समोर आणला। त्याचप्रमाणे ठाण्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाणक्य नीती आजमावून ठाणे लोकसभेत परिचित असलेला एकदा नवीन चेहऱ्याला तिकीट देतील अशी चर्चा या निमित्तानं जोर धरू लागली। कारण देखील तसंच आहे, कारण शिवसेनेला पक्षातीलच एकट्याला तिकीट द्यायची असती तर इतका वेळ लागला नसता। याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या तरी गोणीवी कावा करण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येते। त्यामुळे आगामी काळात ठाणे लोकसभेसाठी शिवसेना पक्षातीलच चेहरा देत आहेत की नवीन चेहऱ्याची एंट्री होते हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे।
ओबीसी जनमोर्चाचे नेते मल्लिकार्जुन साहेबांना पुजारी यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले। याबाबतचा अर्ज त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्याकडे सोमवारी दाखल केलाय। मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितलं की त्यांच्या उमेदवारीच्या मुख्य उद्देशामध्ये ओबीसी समुदायाच्या हक्कांचं संरक्षण आणि प्रोत्साहन असून तसेच ते सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता यांच्या मुद्द्यांवर भर देणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा प्रचार जोरदार असेल आणि त्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल। त्यांच्या प्रचाराची रणनीती आणि मुख्य मुद्द्यांची माहिती लवकरच जाहीर केलं जाईल असं सांगितलं। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजेल अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे। ही लढाई बाप आणि पक्ष चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या तसंच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। उबाटा पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते, तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली। राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे शक्तीप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं। शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे। ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं। तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की मिंधेंना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार अशी टीकाही त्यांनी केली। आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे। राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्यानं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केलाय। राजन विचारे यंदा हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरिता हजारोंच्या संख्येनं निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।